मित्रांनो, आपल्या समोर ही तीन मिश्रणे आहेत. पहिलं आहे ते आहे खारं पाणी, मिठाचं पाणी. हे मधलं जे आहे ते आहे खडूचं पाणी आणि तिसरं जे आहे ते आहे दूध. आता आपण या तिन्ही मिश्रणांचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करू शकतो का? तर करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की मिश्रणाचे दोन मुख्य प्रकार असतात. एक म्हणजे समांगी मिश्रण आणि दुसरं म्हणजे विषमांगी मिश्रण. बरोबर? मग आता हे पाण्यात विरघळलेलं जे मीठ आहे, खारं पाणी जे आहे ते आहे समांगी मिश्रणाचं उदाहरण. बरोबर? आणि बाकीचे जे दोन आहेत ती आहे विषमांगी मिश्रणाची उदाहरणे. आता यातलं खडूचे पाणी हे विषमांगी मिश्रण हे आपण लगेच ठरवू शकतो किंवा लगेच ओळखू शकतो. बरोबर? पण दूध का बरं विषमांगी मिश्रण आहे? चला तर याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करू आणि त्याच्यावरून द्रावण म्हणजे सोल्युशन, निलंबन म्हणजे सस्पेन्शन आणि कलील म्हणजे कोलाइड यांचा अर्थ काय आणि त्यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो याबद्दल सविस्तर माहिती करून घेऊयात. ठीक आहे, तर पहिल्यांदा माहिती करून घेऊयात द्रावण म्हणजे काय, सोल्युशन म्हणजे काय. द्रावणाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे हे एक समांगी मिश्रण असते. म्हणजेच काय, तर जर आपण मिठाचं पाणी विचारात घेतलं तर इथे मीठ हे पाण्यामध्ये पूर्णपणे समान प्रमाणात विरघळलेले असते. म्हणजेच काय, तर मिठाचे आयन पाण्याच्या रेणूमध्ये समान रीतीने विखुरलेले असतात. येथे आपण चित्रात पाहू शकतो की मिठाचे कण म्हणजेच NaCl पार्टिकल्स हे पाण्याच्या रेणूमध्ये समान प्रमाणात वितरित झालेले आहेत. ठीक आहे, मग जेव्हा आपण म्हणतो की कशामध्ये काहीतरी विरघळलेलं आहे, याचा अर्थ काय, तर कोणता तरी एक पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये समान पद्धतीने वितरित झालेला आहे. त्यामुळे येथे जर आपण पाहिलं तर मिठाचे कण पाण्यामध्ये समान प्रमाणात वितरित झालेत, त्यामुळे ते एक समांगी मिश्रण आहे आणि हे आहे द्रावणाचं पहिलं वैशिष्ट्य. द्रावणाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यातील कणांचा आकार खूपच लहान असतो. ते खूप सूक्ष्म कण असतात. साधारणतः त्यांचा आकार हा 1 नॅनोमीटर पेक्षा कमी असतो. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे विरघळलेले कण तळाशी साचत नाहीत. जर आपण मीठ पाण्यात विरघळवलं आणि ते मिश्रण काही वेळ तसंच ठेवलं तर आपण पाहू शकतो की ते मीठ तळाशी साचत नाही. चौथं वैशिष्ट्य म्हणजे द्रावण आपण गालन प्रक्रियेने वेगळे करू शकत नाही. इथे जर आपण पाहिलं तर मीठ आणि पाणी हे आपण गालन प्रक्रियेने वेगळे करू शकत नाही. द्रावणाचे पुढील वैशिष्ट्य म्हणजे जर आपण त्यामधून लेझर किरणांचा झोत सोडला तर त्यामध्ये प्रकाशाचे संक्रमण घडून येते, पण अपस्करण घडून येत नाही. म्हणजे काय तर पहा, जर मी लेझर किरण मिठाच्या पाण्याच्या ग्लासवर मारला तर द्रावणातून प्रकाशाचे संक्रमण होते, पण अपस्करण होत नसल्यामुळे आपण द्रावणात प्रकाशाचा मार्ग पाहू शकत नाही. मिठाचे कण खूप लहान असल्यामुळे जेव्हा लेझर किरण या कणांवरती पडतात तेव्हा प्रकाश या कणांवरून विखुरला जात नाही, तो थेट पुढे जातो. म्हणून द्रावणात प्रकाशाचे अपस्करण घडून येत नाही. तर ही झाली द्रावण म्हणजे सोल्युशन बद्दलची माहिती. आता पाहूया निलंबन, सस्पेन्शन म्हणजे काय. येथे आपल्याकडे खडू म्हणजे चॉक आणि पाणी यांचं मिश्रण आहे आणि याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे एक विषमांगी मिश्रण आहे. याचा अर्थ या मिश्रणातील कण पाण्यात समान प्रमाणात वितरित झालेले नसतात. येथे आपण असंही म्हणू शकतो की जर हे मिश्रण काही वेळ असंच ठेवलं तर खडूचे कण खाली तळाशी साचतील आणि ते गालन क्रियेने आपण वेगळे करू शकतो. बरोबर? दुसरं वैशिष्ट्य म्हणजे निलंबनातील स्थायू कणांचा आकार हा 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठा असतो. पुढील वैशिष्ट्य म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे स्थायू कण तळाशी जमा होतात आणि यामुळेच आपण गालन प्रक्रियेने निलंबनातील कण हे वेगळे करू शकतो. आणि निलंबनाचं शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे हे कण प्रकाशाचे अपस्करण घडवून आणतात. याचा अर्थ जर या कणांवरती लेझर किरण पडला तर तो सर्व दिशांना विखुरला जातो, पण निलंबनामधून प्रकाशाचे संक्रमण होत नाही. ठीक आहे, आता आपण कलील मिश्रण कोलाइड्स बद्दल बोलूया. उदाहरणार्थ दूध हे एक कलील आहे. याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे एक विषमांगी मिश्रण आहे. आता या कलील मधील कणांचं वितरण तर एक समान असते,
तरी सुद्धा हे एक विषमांगी मिश्रण कसं काय? चला पाहूयात. जर आपण कलिल कणांचा आकार पाहिला तर तो द्रावण आणि निलंबनांच्या कणांच्या मध्ये असतो, म्हणजेच तो 1 नॅनोमीटर आणि 1000 नॅनोमीटरच्या दरम्यान असतो. आपण स्क्रीनवर पाहू शकतो की द्रावणातील कणांचा आकार खूपच लहान, म्हणजे 1 नॅनोमीटर पेक्षा लहान असतो, बरोबर. तर निलंबनातील कणांचा आकार हा 1000 नॅनोमीटर पेक्षा मोठा असतो. तर कलिल कणांचा आकार यांच्या दरम्यान असतो. जर आपल्याला मिश्रणाला समांगी मिश्रण म्हणायचं असेल तर त्या मिश्रणातील द्राव्य घटक हे द्रावकामध्ये समान प्रमाणात वितरित पाहिजेत, बरोबर की नाही. आपण मिठाचं पाणी पाहिलं, त्यामध्ये मिठाचे कण किंवा मिठाचे आयन हे पाण्याच्या रेणूमध्ये समान प्रमाणात वितरित असतात. निलंबनामध्ये तर स्थायू घटक द्रवामध्ये अजिबात एक समान वितरित नसतात. कलिलमध्ये पण असंच काहीसं असतं. यामधील जे द्राव्य घटक आहेत ते निलंबना इतके मोठे नसतात, पण ते द्रावणा इतके छोटेही नसतात. यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ इत्यादींचे स्थायू कण व पाण्याचे द्रव थेंब असतात. हे स्थायू कण दुधात पूर्णपणे विरघळलेले नसतात, ते यामध्ये निलंबित असतात. दूध थोडा वेळ शांत ठेवल्यास हे कण तळाशी साचत नाहीत. म्हणजेच काय, तर हे जे कण असतात ते दुधामध्ये तरंगत असतात. त्यामुळे दूध जर थोडा वेळ शांत ठेवलं तरी सुद्धा हे कण तळाशी साचत नाहीत, आणि त्यामुळेच हे कण आपण गालन प्रक्रियेने वेगळे करू शकत नाही. कलिल मिश्रणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जर यावर लेझर किरण टाकला तर त्याचे काही प्रमाणात संक्रमण आणि काही प्रमाणात अपस्करण घडून येते. यालाच टिंडल इफेक्ट असं सुद्धा म्हणतात. तर हे मुख्य फरक होते द्रावण म्हणजे सोल्युशन, निलंबन म्हणजे सस्पेन्शन आणि कलिल म्हणजे कोलाइड या मिश्रणांमधील. ठीक आहे, तर इथेच थांबूयात. धन्यवाद.